देवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज गावाकडील पद्धतीने अंड फोडून केलेला रस्सा बनवत आहे. त्यासाठी मी घेतलेत एका बाउलमध्ये 3 अंडे, किसून घेतलेलं सुकं खोबरं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा कांदा चिरून घेतलाय, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ, 1.5 चमचा धने, अर्धा चमचा हळद, थोडीशी मुठभर कोथिंबीर. चला तर मग बघूया. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामधून एक ग्राइंड करून घेऊया. कांदा टाकूया, सुकं खोबरं टाकूया, सगळा मसाला आपण याच्यात टाकून घेऊया. तुम्ही हवं तर तिखटही टाकू शकता, पण ते आपण मसाला परतून घेतल्यावर टाकल्यावर छान करी येते, कलरही छान येतो. चला तर मग बघूया. मी गॅसवर कढई ठेवली आहे, 2 चमचे तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालंय, जो वाटून घेतलाय तो मसाला आपण याच्यात टाकूया. आता मसाला चांगला परतवून घेऊन तेल सुटेपर्यंत मसाला परतवून मी थोडी वाटणात कोथिंबीर सुद्धा घेतली होती. मसाला चांगला परतला का मग त्याच्यात हे तिखट टाकूया. तिखटही चांगलं परतवून घ्यायचं, चांगलं तेल सुटेपर्यंत. मीडियम फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं. मसाला परतून घेतलाय, आता आपण तेल सुटेपर्यंत. आता जे मिक्सरचं भांडं होतं ते मी धुवून घेतलंय, ते त्याच्यातलं थोडं पाणी ॲड करते. भांडं धुवून घेतलं तर त्याचं थोडं पाणी टाकून तेही चांगलं परतवून घेतलं. आता आपल्याला हवा तेवढा रस्सा आपण करायचा. भाजीला उकळी येईपर्यंत वाट बघायची. भाजीला उकळ आलाय, आपण अंड फोडू. हळूच कर एका साईडला सोडू, म्हणजे अंड जसंच्या तसं राहणार. दोघं अंडेही मी फोडून घेते. लो ते मीडियम फ्लेमवर थोडं होऊ द्यायचंय आपल्याला. हे 2 मिनिटं अंडे थोडे शिजले की मग आपण त्याला परतवू, हलवून घेऊ. तोपर्यंत ते एक 2 ते 3 मिनिटानंतर भाजीला घालाय उकळ आली. आता आपण जे टाकले होते ते अंडे बघूया. हे बघा जशीच्या तसे आहेत. आता हे आपण पलटून देऊया. परतवल्यानंतर त्यांना एका चाकूच्या साहाय्याने थोडेसे
चेक करून घेऊ, म्हणजे जो रस्सा आहे त्याच्या आतमध्ये चांगला मुरतो आणि खायला पण मस्त. हे बघा, थोडस त्याला हे करून घेते. थोडस आतमध्येच एक चिरा दिलेली आणि एक 10 मिनिट 5 मिनिट कडक येऊ द्यायचं, चांगली उकळी येऊ द्यायची. पाहिजे तर आपण हवं वरून थोडस मीठ घेऊ. मी मसाल्यात पण घेतलं होतं म्हणून चवीनुसार थोडंसंच मीठ यूज केलंय आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालून टाकूया. ही गरम सर्व करूया. आपण ही भाजी ज्वारीच्या भाकरी सोबत, पोळी सोबत, बाजरीच्या भाकरी सोबतही चुरून खाऊ शकतो. चला तर मग गरम वाढूया. हे बघा, अंड जसंच्या तसंच आहे आणि आतमधून सुद्धा पूर्ण शिजलंय आणि खायला पण खूप चवदार, चटपटीत अशी ही पटकन होणारी अंड फोडून केलेली रस्सा भाजी. तर ही अशी आपली रस्सा भाजी, अंड फोडून घेतलेली रस्सा भाजी झटपट होणार. कितीही आपण दमून थकून आलो तरीही आपण अंड्याची भाजी खायला इच्छा झाली तर अशी आपण ही सोप्या पद्धतीने अंडा करी करू शकतो. करून बघा, बनवून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.